जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 16 ऑगस्ट इसवी सन 1275 श्री संत ज्ञानेश्वर महाराजांना जन्मदिन निमित्त विनम्र अभिवादन. दिनांक 16 ऑगस्ट इसवी सन 1275 रोजी मराठी भाषेतील श्रेष्ठ तत्वज्ञान आणि प्रतिभावंत कवी श्री संत ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव इथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी, त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत्या. निवृत्ती हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व सोपानदेव व मुक्ताबाई ही धाकटी भावंडे. त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमाने शेके 1195, 1199 व 1201 मध्ये झाला. काही अभ्यासकांच्या मते या सर्व भावंडांचा जन्म आळंदी इथे झाला. अनुक्रमे शेके 1190, 1193, 1196 व 1199 मध्ये झाला. आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरूंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना 4 अपत्य झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होते. विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. त्या काळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या 4 भावंडांची हेटाळणी करीत असे. गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळवीत टाकले. प्रयुक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंडावा लागला. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देह दंडाची शिक्षा असे ब्राह्मणांनी सांगितले. मुले संस्कारापासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्य भले व्हावे यासाठी विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहांत प्रायश्चित्त घेतले. आई वडिलांच्या मृत्यूनंतरही ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यांसारख्या मूलभूत गोष्ट नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंड पैठणला गेली आणि तिथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वता सिद्ध केली. ज्ञानेश्वरांनी आपल्या काव्यरचना करताना बाप विठ्ठल सतू, बाप रखुमाईवर, ज्ञानबाई आणि ज्ञानदेव ही नावे ही वापरली आहेत. ज्ञानेश्वरीच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी स्वतःची नाथ संप्रदायाची गुरु परंपरा सांगितली आहे. ती अशी आदिनाथ, मचिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली आहे. संत ज्ञानेश्वर हे 13व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी व तत्वज्ञान होते. भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासकी व हरिपाठाचे अभंग या त्यांच्या काव्यरचना होत्या. अध्यात्मक आणि तत्वज्ञान विषयी विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथ कर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरातील लोकांना आध्यात्मिक प्रेरणा मिळाली. भावार्थी दीपक हे भगवद्गीताच्या अनुद्वाद टीका ग्रंथाचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा इथे केले. 16 ऑगस्ट इसवी सन 1666 छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आग्र्यामधून पलायन करण्याचा दिवस आणि वेळ ही नियोजित करून ठेवली होती. हा बेत फक्त मोजक्याच मंडळींना माहित होता. दिनांक 16 ऑगस्ट इसवी सन 1666 रोजी रामसिंह दरबारात गेल्यावर औरंगजेब त्यास म्हणाला, शिवा मनसब कबूल करील अशा तऱ्हेने त्यांचे मन वळावे. त्याचे नातेवाईक व इतर लोक यास हुजूर बोलावे. त्याने स्वतःचे किल्ले देऊन टाकावे. औरंगजेबाचा निरोप मिळाल्यावर महाराजांनी उत्तर दिले, मला वतनावर पाठवावे, मग जो हुकूम होईल तो मान्य करेल. महाराजांनी पाठवलेला हा निरोप औरंगजेबास शेवटचा होता, कारण त्यानंतर जे घडणार होते ते संपूर्ण मुघल सल्तनतीस अनपेक्षितच होते. 16 ऑगस्ट इसवी सन 1681 इंग्रजांच्या सहकार्याने मुंबई बंदरात आणि उंदेरीवर राहून सिद्धी मराठी मुलकात लुटमार करत असे. नोव्हेंबर 1680 मध्ये संभाजीराजांनी आपल्या वकिलामार्फत इंग्रजांना धमकीचे पत्र दिले होते की त्यांनी सिद्धीला मदत करणे थांबवले नाही तर संभाजीराजे मुंबईवर स्वारी करतील. संभाजीराजांनी दिलेल्या धमकीने घाबरून इंग्रजांनी आपले कॅप्टन कॅरी आणि रॉबर्ट हार्वी यांना सिद्धीकडे पाठवून त्याला दम दिला.
तरी सिद्धीच्या हालचाली सुरूच होत्या. त्याने मुंबईला जाणाऱ्या मराठ्यांची 2 गलबत्ते आणि 4 माणसे पकडली होती. सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी मराठ्यांच्या आरमारी तुकडीने 18 जुलैला पहाटे उंदेरीवर हल्ला केला. सतत 4 तासाच्या लढाईनंतर सिद्धीने उंदेरीवरील हा हल्ला परतवून लावला. 16 ऑगस्ट इसवी सन 1783 या दिवशी पानिपतच्या संग्रामात धारातीर्थी पडलेल्या सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्या पत्नी पार्वतीबाई निधन. पहिल्या सवाई माधवराव यांच्या बालपणात यांनी त्यांचीच काळजी घेतली होती. 16 ऑगस्ट इसवी सन 1789 शेके 1711 श्रावण व 10 दिनांक रोजी 16 ऑगस्ट 1789 रोजी नागपूरकर मोघोजी भोसले यांचे चिरंजीव खंडोजी उर्फ चिमणाजी भोसले यांचे निधन झाले.